समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, याला पाहिजे बाळगायला लागलेलं ते पूर्णपणे वजनात येत नाही. ही सर्व दुकानदारांची मला वाटतं राज्यामध्ये परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, धान्य दुकानदाराला खरं म्हणजे तो खूप मोठं दाखवण्याचं प्रशासन सुद्धा काम करते आहे. पुन्हा सुद्धा अजून बोक्याचा मारा KYC करा, ही करावी लागली आहे. त्यानंतर मोबाईल नंबर फीड करा, ते दुकानदाराला पूर्णपणे करावं लागते. अशी वेगवेगळी कामं दुकानदाराच्या माध्यमातून करावी लागते, दुकानदाराकडून करून घेतली जात आहे. दुसरी गोष्ट, वेळेत कमिशन मिळण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष कौतुकामुळे अगदी श्रीकांत शेट्टे दादा वेळोवेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे बसून आपल्या सर्व धान्य दुकानदारांना कसं कमिशन वेळेत मिळेल याची ते काळजी घेतात. पहिल्या काळामध्ये कमिशनच्या बाबतीमध्ये जिल्हाध्यक्ष दादांनी लक्ष घातल्यानंतर सगळी परिस्थिती बदलली, पण त्याच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती. सातारा तालुक्याचा विचार केला तर शोषणच होत होतं, परंतु संघटनेचा एवढा मोठा भाग निर्माण झाला आणि वेळचे वेळी कमिशन सातारा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये मिळते अशाची परिस्थिती आहे. परंतु आपल्याला सर्व दुकानदाराची आहे याच्या पाठीमागं खरं म्हणलं तर सर्व ताकद दादांच्या माध्यमातून, रजपूतांच्या माध्यमातून सातारा तालुका मला वाटते संघटना आमची अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करते. परंतु दुकानदारांनी या बाबतीमध्ये अजून दाखवली पाहिजे की आजची बैठक होती की दुकानदारांच्या हितासाठी, दुकानदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि भविष्यामध्ये अजून प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. मला वाटते बिहार पटनाचा उल्लेख करता तालुका अध्यक्षांनी केला की त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू केले. आम्हाला जे मोठ्याला काही कमिशन मिळते ते कुटुंब मिळते, त्याच्यामध्ये आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही, आमच्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह होत नाही याची परिस्थिती आहे. कमिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष आपण मागणी केली होती, 300-350 रुपये आम्हाला क्विंटलला द्यावं. ते दिले तर आमचं कुटुंब चालणार आहे. शासनाच्या जास्त काठीमुळे आता पुढे दुकानदारी करणं सुद्धा वस्तू आम्हाला वाटते खूप. आता आम्ही 25-25 दुकानदारी करूया. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता बदलता काळ वेगळा आहे. सगळं डिजिटल झालंय पूर्णपणे आणि डिजिटल झाल्यामुळं आता मला वाटते की पुढं वॉश मशीनवर ऑनलाईन सगळं झालंय. पुन्हा मला वाटते वॉश मशीनला वजन काटाने जोडला जात आहे. वजन काटा जोडला की त्याच्यावरती जी पावती प्रमाणित झाल्याशिवाय, वजन प्रमाणित झाल्याशिवाय तिथून तुमची पावती बाहेर पडणार नाही. या सर्व साध्या दाखल प्रश्नांना, दाखल गाठीला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. मला एक वाटते की वेळ कमी आपल्या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. भविष्याच्या दृष्टीनं वर्ष साहेब, सातारा जिल्हा आमचा एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आमच्या तालुक्याच्या कमी पडणार नाही, हे आपण अनुभवले सुद्धा. माझी सातारा तालुक्यातील सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंती, अध्यक्षांच्या विनंती, जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण सुद्धा जरा प्रत्येक तालुका पातळीवर, प्रत्येक तालुका कसा सक्षम होईल यासाठी आपण काम केलं पाहिजे. शेवटी तुम्ही आपण काम करतोय, घर सोडून तुझं संसार सोडून जिल्हाध्यक्ष आपण सगळं सोडताय. उद्योग धंदा फार मोठा, लाखो रुपये आपल्याला कमवत आहे, पण हे सगळं सोडून दुकानदारासाठी बसताय आणि हे तालुक्याच्या सगळ्या पदाधिकारी काळजी घ्यावी. जिल्हाध्यक्षांना बरोबरीने घेऊन मला वाटते प्रत्येक तालुका हा जागा झाला पाहिजे, प्रत्येक तालुका हा दुकानदाराचा एक संघ झाला पाहिजे. यासाठी सगळ्या पदाधिकारी प्रयत्न करावे याची माझी विनंती आहे. आणि सातारा तालुका जिल्ह्याच्या कामकाजामध्ये कुठंही कसुबट मागं पडणार नाही, त्यांच्या अध्यक्षांनी सांगून टाकले. कसुबट यांनी मागं पडणार नाही, भविष्यातही मागं पडणार नाही. पुन्हा एकदा माझी दुकानदारांना विनंती आहे की आपण आळस धरकावा, वेळच्या बैठका असतील त्या बैठकासाठी कामकाज करावं. संघटना ही निवड आपण एकत्रित येऊन चालणार नाही, त्याला थोडासा आर्थिक सुद्धा पाठबळ असावं लागते. माझ्या तालुक्याच्या दुकानदारांना विनंती आहे की चालू वर्षाच्या आपण काही वर्गणी जमा केली असेल ती वर्ग सुद्धा आपण जमा करण्याचं काम करावं याची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एक मी घोषणा केला आहे की आपण
आपण त्याच्या पाठीमागे जोरदार आवाज त्यावेळी वडील होतो. सातारा तालुका राष्ट्रभाव झाले दुकानदार संघटनेचा संघटनेचा हम सब दुकानदाराच्या एक जुटीचा आणि दुकानदार एक जुटीचा. धन्यवाद. वाई तालुका अध्यक्ष वाईचे लोक आता आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. वाई तालुका अध्यक्ष मांडे साहेब आपण स्टेजवर आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्या वतीला राज्यामध्ये अधिवेशन झाले. तशाच पद्धतीचे अधिवेशन हे दरवर्षी होणं गरजेचं आहे. कारण पॅकिंगचाच माल लागायचा. तर पॅकिंगचा माल आपण मागवा की आपल्याला 2 किलोचा 2 किलो तांदूळ 2 किलो गव्हाची पॅकिंग करा आणि त्या प्रमाणातच वाटप करा. 15 किलोचं वाटपासून त्याच्यामध्ये 14 किलोचं करा. आम्ही सांगतो 7 किलो 7 पाकिट ही ने 4 पाकिट ती अशा पद्धतीने जर आपण पॅकिंगच्या मालाची मागणी करावी त्याचे मला आदेश दिले बघा आणि थोडं तुम्ही कडे पाहू चला जो आदेश हजर झाला नाही त्याच्यापासून थोडं तुमचं कमांड पाहिजे. कारण आगामी तालुक्याच्या अध्यक्ष आले तर पण बाकी सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे व्हॉट्सअपवर मीडियावर सगळ्या गोष्टी त्याच्यावर पोहोचतात. परंतु प्रत्येक अध्यक्षांना तालुक्याच्या हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की आपला तालुका वस्तू केला तर आज विचार करण्यासाठी गोष्ट आहे सर की अंगणवाडीच्या महिला सेवक असणाऱ्या सगळ्या किंवा गावची पोलीस पाटील संघटना असल्या किंवा अशा विविध प्रकारच्या संघटना आहेत गावामध्ये त्या प्रत्येक संघटना आज सक्सेसफुल आहे सर. फक्त एक रेशन संघटना अशी आहे की सारख्या मीटिंग घ्यायला लागते सगळ्या. म्हणजे आपण कुठलं एखादं ठोस पाऊल म्हणजे शेवटी आता एका मुलानं आपला देश हलवला नुसत्या मुलाला हलवला आपल्याला जर 2 हात दिले आपण स्वतः मीटिंग ते पण काय कमेंट केली होती आम्ही जिथे केला होता तुझी प्रमुख संघटना पॅकिंग कशाला पाहिजे तुम्हाला ऑलरेडी पॅकिंग द्यायला मला आम्ही सगळे उतारला भविष्यातील सगळी ठीक आहे की जरा मीडिया पुस्तक बातम्या असा पूर्ण वाचण्यापेक्षा आपल्या लोकांना लागतात. असं तुला काय माहिती का प्रत्येक तालुक्यात आमदार आहे प्रत्येक तालुक्याचे बंद सगळ्यांना मी तालुक्याला आम्ही आमच्या साहेबांना प्रत्येकाला गेलो. परंतु माझं मत असं आहे की आपला जमा इतका झाला पाहिजे की आपण कोणाला तरी हात पाडला पाहिजे बोलायला. आज विचार करता मी एवढ्या रेस्क्यू दुकानदाराचा प्रचार सुरू वाचत नाही ही दुर्दैव आपलं म्हणजे आपण कमी पडतो दिलं आपल्या मुद्दा पासून तो मोठे माणूस आणि ज्यावेळी बैठक झाली आता सगळ्या आपण आलो ही डिपार्टमेंट झाली सगळ्या आपण खरेदी होता. पण यांनी काय घडलं पाहिजे का नाही नुसतं येऊन डिपार्टमेंट मीटिंग आणि सगळ्याच्या साधारणतः खर्च करतोय सगळ्या सुद्धा नाही. माझं मत आहे दुसऱ्या एखाद्या तालुक्याची मीटिंग आहे सगळ्यांचे भाग पहिल्या सुरुवात मी माझ्या होतो जिल्ह्याचे पदाधिकारी आज इथं फोटो कमीत कमी पुणे जिल्हा सातारा जिल्हा तरी आहे. तसंच भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात आपली एकजुटी झाल्याशिवाय त्यांना सर्व येणार नाही. कारण हिताचा कसा जमाव पाहिजे जमावाला महत्व आहे. कारण विचार माझ्याकडे किती फोटो मी एकदा गेलो माझ्या मला वाटतं हिंदू महिने पण सगळ्यात झाले की कुठले तालुक्याचे राहिले असेल ना याचा कदाचित कुठला तालुका राहिला असेल श्रीमंत आहे पण बऱ्यापैकी सर्व तालुके राहिले आहेत अजून जमा झालेले आहेत असं माझ्या तरी ग्रुपवर फेसबुकवर आहे. तर बघा जास्त काही जर येतात फक्त या माझ्याबरोबर आता जे आपण निवेदन देतोय त्यामुळे त्याला अजून एक करावाच लागेल असं मी म्हणतो तुम्हाला तालुक्याने. कारण काल परवा आपलं सरकार म्हणून एक बातमी शासनाने काढली सातारा जिल्ह्यामध्ये आपले सरकार पोर्टल येते त्यांनी काढलेलं आहे. तर प्रामुख्याने प्रथम प्राधान्य देऊन दुकानदारांना ते द्यावं की हे कुठले दुकानदार इच्छुक असतील सगळ्यांना काही मिळणार नाही परंतु तालुका वाईज गाव जेवढे काही देतात ते द्यावं त्यामध्ये बस प्रायव्हेट प्रथम प्राधान्य म्हणून दुकानदारांना द्यावं ही विनंती करण्यात काय हरकत नाही. तसेच आता प्रवरांचे आपले मंत्र व्यक्त केलं त्यांनी तो मुद्दा मांडला बरोबर साखर पॅकिंग देत आहे तुम्ही हे धान्य 2 किलो 3 किलो त्याला काही हरकत आणि आपली मागणी करायला काही वाव नाही मागणी करायलाच पाहिजे असं मी सगळ्यांच्या वतीने म्हणतो.
आणि मला जास्त आता वेळ गेलेला असं भरपूर वेळ झाला आणि आपण मागच्या दिवशी मागे राहिले तरी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी बरेच देशांनी संघटनेच्या माध्यमातून जे दुकानदारांना पडावे फायदे या विषयात अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ही खरंच गोष्ट आहे. पूर्वी ज्या त्रास होत होता तो बऱ्यापैकी आता कमी झालाय. जे काही आरोग्याचा विषय असतील, आपल्याला कमिशन मिळण्याच्या बाबतचा विषय असेल किंवा ऑफिस कडून कोणाला एक कुठं म्हणा आता सविस्तर बोलणं योग्य नाही. त्यांना त्या ठिकाणी आपल्याला संधी द्यायची. मग ह्या बऱ्यापैकी काही गोष्टी अशा आहेत की आपल्या सगळ्यात गोष्टी बऱ्यापैकी आपल्या मार्गी आहे. कमिशन वसूल मिळाल्यामुळे आपली आर्थिक उत्सवना थांबलेली आहे आणि आपल्या येणाऱ्या अडचणी सुद्धा आपण संघटनेच्या माध्यमातून सोडतोय. तरी जे काही आज झाले ते आपल्या चुकीचा विषय आहे. म्हणून आपल्या सर्वच दुकानदार बंधू विनंती करते जे काही आपल्याला मिळालं आहे संघटनेने मिळालं आहे त्यामुळे आजपासूनही पूर्वीपासूनही आणि इथून पुढे कायम आपण संघटनेच्या मागे उभं राहूया. एवढीच या ठिकाणी सगळ्यांना विनंती करते. सातारा जिल्हा सातारा तालुका संघटनेने आयोजित केलेल्या सातारा जिल्ह्याच्या मीटिंगच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मीटिंगचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतदादा शेटे साहेब, त्याचबरोबर आपल्याकडे उपस्थित असणारे सर्व तालुक्याचे सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधी, माझ्याबरोबर आवर्जून उपस्थित असणारे मुळशी आणि मावळ तालुक्याचे प्रतिनिधी, या ठिकाणी आपण सगळेच जण एवढ्या संख्येने उपस्थित आहात. यात महिला भगिनीची उपस्थिती बऱ्यापैकी आहे. आज हे 50% काम हलक्यात घेऊ नका, कारण तालुका संघटनेचे अभिनंदन करायचे. कारण मी पण साताऱ्यामध्ये बऱ्याच वेळेला येतो आणि बऱ्याच वेळेला हे जाणून चांगल्या पद्धतीने आयोजन करणे. मी मगाशी अर्धा पाऊण तासापूर्वी मोजत होतो त्यावेळेला आपण 100-110 वर होतो आणि आता साधारणपणे 140-145 लोक आहेत. सातारा जवळ क्रांतिकारकांचा जन्म असल्यामुळे इथं क्रांतीची गरजच आहे. त्याच्यापूर्वी घडली त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी घडल्या. आपण लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने क्रांती केली. आपण याच्यापूर्वी 6 लक्षात गेलं म्हणाले, परंतु आपण डीबीटीच्या विरोधात एक चांगल्या पद्धतीचा मोर्चा आयोजित केलेला होता 2024. त्याच्यामध्ये पहिलं तर आता बोलून गेलेल्या महिला भगिनींना मी धन्यवाद देतो की कोणाला तरी या गोष्टीची जाणीव आहे की हे सगळं चाललंय, हे संघटनेच्या माध्यमातून चाललंय. मला सांगायचं याच्यामध्ये एकच की आपण विसरून गेलो. माझी जुन्या लोकांना विचारायचंय, मी हे बऱ्याच बोलतो त्यामुळे रिपीट होत असेल. चलन परमिट कोणाला नेणं, धान्य घरी नेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून गेलो इतक्या काळामध्ये. हे सगळं कोणी बंद केलं? हे शासनाने नाही बंद केलं, हे संघटनेने बंद केलं. आज 20 रुपयापासून 50 रुपये, 50 रुपयापासून 70 रुपये, 70 रुपयापासून 150 रुपये, 150 रुपयापासून 170 रुपये हे संघटनेने केले. हे तुम्ही आम्ही केले. तुम्ही सगळे एकत्र आहात, तुम्ही सगळे आवाज देता म्हणून हे होते, नाही तर होणार नाही. कुणी तुमच्याकडे बघायला लागलं. कोविड मध्ये जवळपास 150 लोक आपली एक उपायाला कोणाला विचारलेलं नाही. का नाही विचारलं? तर आपण संघटित आहोत नाही आणि आपल्याला ऍज एजंट म्हणून पाहिलं जातं, म्हणून आपल्याला काही दिलं गेलं नाही. आपण मागणी करतो की इतर घटकांना कोविडमध्ये गेल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना एका गोष्टीला जे पद्धतीने फॅसिलिटी द्यायला का देऊ शकतात? 25% देतात. आज कोणीही ज्यावेळेला बाहेर पडत होतं त्यावेळेला कोविडमध्ये आपण म्हणजे एका वेळेला 2 वेळेच झाले वाटलं, रिस्क घेऊन टाकलं, पण याची दखल कुठं घेतली गेली? मला बोलून सांगायचं आहे की 2-3 लोक चांगल्या पद्धतीने बोलले, त्यांचं अभिनंदन मला या निमित्ताने करायचं. अभ्यासात परिस्थितीची जाणीव ठेवावी लागेल. आजची परिस्थिती काय सांगते? आज तुमच्याकडे थेट झाले किती लोकांना मिळतं? थेट येणार झाले. जे काढा आपल्याला म्हणजे गाडी त्याच्यात काढा शहराला मिळत असेल, ग्रामीण मध्ये तालुका प्लेसला मिळतं का? थेट नाही.
पुढच्या 6 महिन्यात थेट लागले येणार तुमच्या माहितीसाठी सांगू जे काय गोडावरून वजन करून येतं ते बंद झाल्या जमा आहे माझ्याकडच्या तालुका प्लेसला थेट धान्य दिलं जातं शहर हवेली तालुका आणि शहराला थेट धान्य दिलं जातं ते त्याचा गोडावरून पुढच्या काळात बंद होणार आहे 1 लाख कोटीची योजना आहे सोप्या कायद्यात समजू नका परंतु 1 लाख कोटीची योजना चालवणारा दुकानदार हा एकदम शून्य किंमत अजिबात त्याला स्थिती किंमत नाही याचं कारण काय आपणच नाही आता कुठल्या तरी लोक सांगितले पोलीस पाटीलचा घटना 15,000 झाला पोलीस पाटील आहे का तुम्ही आपले काय पोलीस पाटील आधी किती होता 3,000 सगळ्यात पहिला 300 होता त्याला 15,000 गेले ना शिवाय त्यांनी सांगून टाकलं संघटनेत आम्ही निवडणुकीमध्ये जेवण घालणार नाही सांगितले का असं सांगितलं तुमच्याकडे माझ्या जेवणासाठी त्यावेळेला नेमके आमचे सदस्य साहेब सगळे म्हणतात आणि पुण्याचं काम आमच्या बाबतीत पुण्य करून कसं करणार जर काम पुण्य करायचं प्रश्न जेवण घालण्याचा नाही परंतु सरकार आपल्यावरच कसं येते एसआयआरचं काम करायचं आपल्यावर येते एसआयआरला बिलवर येतात ना तुम्हाला फोन करता येत ना सगळं चांगलं काम एसआयआरचं जर कोणी केलं असेल तर रिक्षा दुकान गावात आम्ही म्हणतोय ना गावामध्ये माहिती असणारी माणसं आली आलो याचा उपयोग सरकारला जेव्हा पाहिजे तेव्हा सरकार करून घेते परंतु त्याचा उपयोग संपल्याने तुम्हाला टाकून दिला जातो पण ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल मला वाटतं आपले जे युवा सहकारी आहेत मान तालुक्याची भगवानराव तालुक्याची मला आवाज आठवत आहे मान तालुक्याच्या ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला एकतर नवीन माणूस दादासाहेब काळे नवीन माणूस इंटरनेशनल मध्ये न्यायला मागला तो वय सांगता 40 म्हणजे गेला 26 वर्ष दुकान चालवलं विचारायचा उद्देश असा की रेशन दुकान चालवणं म्हटलं तर तुम्ही पोरी देतात दीर्घकाळ आमचं उद्योग काय करायचं प्रश्न नाही विचारा तुम्ही कोणी की बाबा रेशन दुकान तुम्ही चालवलं मग गावा व्यवस्थित 40 वय तुम्ही पुढे गेलाय की जबाबदारीने पोहोचलो सांगण्याचा उद्देश असा आहे की रेशन दुकान चालवतोय म्हणजे त्याला व्यवस्थित उत्पन्न मिळतंय असं कोणी समजत नाही मानत नाही टाकून दिलेली जबाबदारी अशी आपली ख्याती आहे आणि ही आपल्यामुळे त्याचं कारण असे आपण नेमकं कुणाला झाला पाहिजे त्याला धरत नाही नको त्याला करतोय तिथला रेकॉर्ड करावरती पाठवून मला काय त्याचं कारण असे आपण दादाने सांगितलं की पॅकिंग घेऊया त्याचा हेतू फार स्वच्छ दादा मी तुमच्या मागणी मनापासून अध्यक्ष म्हणून नाही सोमनाथ मस्कर ही व्यक्ती पॅकिंगच्या मागणीला 100% म्हणजे त्यांचा पाठिंबा असणार आहे पण जोपर्यंत मी कालच माझ्याकडे मीटिंग झाली जोपर्यंत 48 किलो धान्य 49 किलोचा हिशोब तुम्ही देता तोपर्यंत तुम्हाला पॅकिंग असेल धान्य किती येतं 48 गट मिळती का 17 गट आहे का मला तर काय गट आहे का 50 किलोचा हिशोब म्हणतोय आता काय सांग मला माहिती सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचा हेतू स्वच्छ आहे चांगला आहे त्याला 350 रुपये क्विंटलला आपल्याला मिळाले पाहिजे कोणी केली मागणी का केली मागणी 200 कुणाला भागणार मला सांगा कसं भागेल 200 रुपयात भागेल कसं आज काहीच हातात आहे मार्केट कुठल्या कुठं गेलं आणि अशा परिस्थितीला तुमचंच कसं भागतंय 4 महिने 5 महिने चालायचे नाही काय राहिलं बघण्याचा दृष्टिकोन खरा आहे तो बदलावा आहे तो जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत परिस्थिती आपली खराब बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलणार तुम्ही आज इथं बसलाय माझ्यासमोर तुमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी दादांनी फोन केला की मागणी धान्य मागणीचा प्रोसेस आज तुमची
मागणी दुकानदारांनी तिथे यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. मागणी उद्या या महिन्यात वाटतच नाही राहू तुझं हे आपण करत नाही. आपण सांगितलं असतं ना सगळ्यांना आपल्याला या सगळ्या विद्यालयात सगळे कळलं असतं. हे वाईट आहे. आपण नातेसंबंधात एकत्र आहोत. आपल्यासारखे आपण आवाज ठेवला आपण पाहिजे. आपण या सैन्याला 3 वर्ष त्यांच्यासाठी कशाला राहतात. मला चांगल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही, पण चांगल्या वाईट निवडा द्या कसा. कारण परिस्थिती काय झाली आता सांगितलं कोणीतरी इथं की बाबा नवीन आले विदर्भ मराठवाड्याचं वर्ष नोकरी आलं आणि ते बिचारे आले ते व्यवस्थित रोड काढून आले इकडं नेमकी आणि त्यामुळे आल्यामुळे आता त्यांचं ते तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की आम्ही चांगलं डांबर रोडने आलोय आणि मग आता ह्याचं कसं काय करायचं आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये अडकताय. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आता असणाऱ्या थेट धान्य योजनेबद्दल मी तुम्हाला बोललोय. त्याच्या पुढे जाऊन 3 जिल्हे नागपूर, नाशिक आणि ठाणे हे एटीएम साठी घेतात. धान्य एटीएम तिथं काढलं जाणार आहे. म्हणजे हळूहळू तुमच्यापासून ही व्यवस्था काढली जाते बाजूला ह्याच्यासाठी सावध व्हा. साताऱ्याच्या मीटिंगच्या संदर्भात तुम्ही मागल्यावर नाव घेतो त्यांना विचार मी बाजूला सांगतो. मी म्हटलं दादासाहेब मीटिंगचं काय परिस्थिती आहे. मीटिंग म्हणजे आमचं चाललंय दौरा काढला असेल सगळ्या तालुक्यांना भेटी द्यायचं. दादासाहेब एक मीटिंग लावा आपण जिल्ह्यात बसू सगळ्यांशी बोलू आणि त्याच्याबद्दल मग तुमचा सगळ्या तालुक्यांना मेसेज आहे आणि मग तसं काळेसाहेब सांगतात तसं प्रत्येक तालुक्यामध्ये जा. मला सांगायचं आहे असं आज तुम्ही 150 लोक इथं बसलाय याचा मेसेज तुमच्या डीएस ऑफिस पर्यंत गेलाय. तुम्ही 150 बसलाय इथं 10 तालुक्याचे लोक आहेत याचा मेसेज इथपर्यंत गेलाय. हा मेसेज यावेळेला जाऊन त्यावेळेला तुमच्या पदाधिकारी आणि तुमच्या ग्रुपला तिथं सातवाने आत घेतलं कोण मी करायला मोकळायचं तुमच्या लोकांना म्हणून जमलं पाहिजे. मी माझा आज मंडळ आहे माझा भोर तालुका आहे मी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात येतो. दर मंगळवारी मी भोरला असतो. दर मंगळवारी माझी माणसं 25 माणसं येऊन भेटतात. पण तालुका ऑफिसला मेसेज असतो की आज कसे माझं बसलाय आणि ह्याच्यासाठी खात्रीशीर काय माहिती नाही तर तुमचं काय झालं. आज पुढे मिळायचं काम चाललं. मिशन सुधारणा योजनेमध्ये किती लोकांची कार्य आणि तुमची लोकसंख्या कमी झाली. कसे काय कमी झाली. 2 लाख रुपये कर्ज काढायचे त्यांनी झिरो इंटरेस्ट भरलं आणि तरी सुद्धा त्याचा रद्द झाला. आपण बोलणार आज माझ्याकडे सुद्धा 7 तालुके असे आहेत तुमच्या महाबळेश्वर बाई इकडच्या सारखे पश्चिम पट्ट्याचे तिथं एकेकाच्या नावावर आंतरराष्ट्रीय शेती उद्याच्या काळामध्ये रोड राहील नाही त्या लोकांना सुद्धा बाहेर काढले जाणार. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला बाहेर काढायचं मान मध्ये 47,000ची उत्पन्न मर्यादा आली होती. 59,000ची उत्पन्न मर्यादा आली होती. ह्याच्यासाठी आपण जर भांडलो नाही आपल्यालाच कळतं की नेमकं चाललंय काय. मी उपायुक्त साहेब कुलकर्णी साहेब होते त्यावेळेला सांगितलं साहेब नवरा बायको 2 पोरं त्यांना वडापाव जरी दिला महिना तरी पावलेच्या 1000पेक्षा जास्त दिली. आई बाबा सोडूनच निवडून द्यायची. नवरा बायको 2 पोरांना रोज वडापाव द्यायचं काही द्यायचं फक्त वडापाव द्यायचं तरी सुद्धा पावलेच्या 1000 बसणार नाही. 44,000चा पावलेच्या 1000 आणि कुठेही म्हणजे तुमची उत्पन्न मर्यादा आपण बेसिक गोष्टीवर बोलायला तयार नाही. रेशन दुकानदाराला ज्या दुकानदार बांधवाला वाटतंय की पॅकिंग घ्यावं ना तुम्हाला मी पुन्हा पॅकिंग वर का आलो तर पॅकिंग 100% आलं पाहिजे पण त्याला काय भाडं तुमच्याकडून पाहिजे. पुढच्या वेळेला वर्जन काय भाडं बरोबर सुद्धा आला नाही. आज आपण चाललोय कुठं वॉश मशीन काढायला जोडायचं चाललंय त्यावेळेला काय होणार ते काळासाठी सांगितलं की त्यावेळेला सगळंच होणार सगळं पॅकिंगच झालं झालं पण हे होत असताना डीबीटीकडे पण चालले नेमक्या व्यवस्थेचं काय करायचं आपल्याला हे तुम्हाला आम्हाला ते आम्हाला कळून देत नाही. त्याच्या
माझ्या वडिलांपासूनचं दुकानदारी आहे, 70 पासूनची. आज 56 वर्षाची दुकानदारी झाली. परंतु 56 वर्षाची दुकानदारी करून आपण जर म्हणजे गव्हाचा मालाच्या किड्यासारखं दगडासारखं माणसासारखं बाजूला टाकले गेलो तर मग त्याचा मतलब काय? संघटन नेमकं काय करतोय, आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यावर कामच करायला. ती माहिती धान्य वाटपाचा मुद्दा वाटू नका. मी तुम्हाला सांगतो वाटू नका. त्याचं कारण काय? मी महिन्यानं सांगितलं वाटू नका. तुम्हाला एक माहिती आहे का? मागच्या वेळेला 3 महिन्याचं वाटप तुम्ही सांगितलं आणि 3 महिन्याचं वाटप केलं, आपण लहानपणी केलं आणि ते करत असताना एवढा त्रास झाला. 15 जूनला मुदत संपली, तुम्ही आणली मुदत आधी सांगितलं होतं का? ते तुम्ही सांगायला पाहिजे ना. 15 जून मुदत एका वेळेला 3 महिन्याचं धान्य येत आहे का? हे बघा 3 महिन्याचं धान्य काय आहे ते सांग. FCI कोणाला मान्यता आहे, पुढचं धान्य खरेदी करायला जागा असावी म्हणून ते 3 महिन्याचं देतात. मान्य मग मी अशी मागणी केली की जिल्हा संघटना की जर तुम्हाला 3 महिन्याचं वाटायचं आज आम्हाला मुदत सांगा. यांची हरकत तुम्हाला माहित नाही. तुमचा तालुक्याचा ऑफिसर काय करू शकत नाही, जिल्ह्याचा काय करू शकत नाही, राज्याचा काय करू शकत नाही. मुदत वाढेल, केंद्राकडे मुदत वाढेल. इतका त्रास झाला पुढचे 7-8 दिवस आम्हाला खात्रीच नव्हती की मुदत वाढ मिळते का नाही म्हणून. अशा वेळेला जवळपास 30-35% धान्य वाटप राहिलं होतं. काय करणार तुम्ही? त्यांना घेणं देणं नाही, त्याला घेणं देणं नाही, तो तुमच्याशीच मांडायला तो विचारायला आला नाही. मग याचा अर्थ असा आम्ही मागणी अशी केली, जर तुम्हाला 2 महिन्यामध्ये या 1 महिन्यामध्ये जरी वाटप पाहिजे असेल तर पहिल्या दिवसापासून जी मुदत दिली तिथपर्यंत ते म्हणजे ती तारीख राहिली पाहिजे. याचा आपण समजला नाही. आता जुलै आहे, 1 जुलैचं वाटप, जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं वाटप करायचं मान्य, सॉरी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचं वाटप करायचं मान्य. 1 ऑगस्ट पासून असं ठरवलं 30 सप्टेंबर पर्यंत वाटायचं. 1 ऑगस्ट पासून 30 सप्टेंबर पर्यंत सगळं वाटप हे तयार म्हणजे तसंच राहिलं. हे काय करतात? 5 सप्टेंबरला ऑगस्ट बंद करून टाकतात. तुम्ही वाटप कसं करू शकता? 35% वाटप करायचं असेल तर त्याला मुदत कंटिन्यू ठेवावी लागेल. हे ठेवणं याच्या हातात नाही. ज्या राज्यांनी याचं आयोजन नाही त्यांची मुदत वाढणार म्हणजे मुदत त्यांना होती 30 जून पर्यंत. म्हणून राज्य संघटनेने हे ठरवलंय की आपण 3 महिन्याचं वाढायचं नाही. ज्या त्या महिन्याचं पहिलं वाटून घ्यायचं. ऑगस्ट महिन्याला ऑगस्ट पहिला वाटायचं, सप्टेंबर हा महिन्यातला माणूस जेवायला घ्यायचा. आता काहींनी सांगितलं की एका जवळ द्यायला काय काय सांगा, काय काय अडचण आहे? कुणीतरी मांडलं ना एका जवळ द्यावं, कुणी मांडलं? तुम्ही ऑनलाईन आहे, एका जवळ आहे, परंतु तुमच्यावर विश्वास होईल. तुमच्यावर विश्वास नाही की तुम्ही एक घेऊन 4 महिन्याचा 3 महिने तुम्ही वर्षाचं वाटायला घ्याल, ट्रिपला जायचं तुम्हाला सगळं वाटले. परंतु तुमच्यावर विश्वासच नाही. तुम्ही एकदा घर घेऊन 3 महिन्याचं देणार, त्यामुळे ते तसलं काहीही करत नाही. यंत्रणेमध्ये इतकी वर्ष काम करून आपल्यावर विश्वास नाही. त्यामुळे आपण तरी त्यांना भाषा करायची काय गरज? तुझं टेबल कसं घ्यावं आम्हाला काय सांग. आम्हाला तुम्ही आणि दुकान घ्या त्याला सांगितलं होतं 3 महिन्याची जागा करून घेऊन आला आपण सांगायला नाही करायचं तर चांगली टाकायची करणार. त्याच्यामध्ये प्रशासकीय येणाऱ्या अडचणीबाबत आपल्या काही लोकांनी मांडलं. प्रशासकीय अडचणी पहिली जर गोष्ट जिल्हा स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील तर त्याला संघटना जिल्हा संघटना नक्की त्याच्यावर कामगार करू शकते आपण करतो. परंतु तालुका संघटना बऱ्याच वेळेला काळ्या साहेबांचं म्हटलं जोपर्यंत तालुका संघटना सक्षम होत नाही ते काय होतं. आता किती तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, कधीतरी म्हणतो 8 तालुक्याचे असतील असं मिळतं. तालुका संघटनेने दिलेलं प्रतिनिधित्व कोण आलं त्यामध्ये जास्त करतात. तालुका संघटनेने प्रतिनिधी सातारला जायला, तालुका संघटनेने प्रतिनिधी सातारला
ते सण खावणार नाही असं तुम्ही आता त्याने आत्महत्या करा असं तुम्ही आत्महत्या करणार नाही. हे तुमचं तुम्ही आला तिथं कुठेही तालुका घटनेची वर्गणी नाही काय हे आपल्याला काय म्हणायचं नाव याचा उद्देश काय बघा पैसे काढणं तर ते हे सगळं पाहिजे शेवटी आपण एकमेकाला कुठंतरी बांधील असलो पाहिजे. अधिकारी तो 500,000 आपल्याला आपण सेवी देतो मग इथं हक्काने द्यायला काय आहे 50 रुपये द्या दिले पाहिजे. एक सिस्टीम तयार करायला माझ्याकडेही नाही विचार माझे लोक पण मी सांगतो इथं बसून सांगतो तिथंही सांगेल की हे गेलं पाहिजे आणि हे शेटेदाराला सांगा शेटेदाराला सांगायचं आहे का शेटेदाराला काय करतात तर ठीक आहे पण ते आपल्याला चाललंय का परिस्थिती खराब आहे. आपण एकमेकाला बांधून राहायचं असतो काय काम करण्यासाठी पहिल्याचं कमिशन नव्हतंच ते आता जुलै टाकेला आता जुलै नाहीतर व्यवस्थित झालं. हे सगळं होत असताना आपल्याला एकमेकाची बांधली कुठल्या स्वरूपात जे आपण सगळे ठेवू त्याच्यामध्ये असली पाहिजे. उद्या वेळेला मोर्चा काढायचा तर 100% काढला पाहिजे आणि हे करत असताना मग मोठं काढायचं तर त्याला वाटतंच आज गॅरंटी वाटत नाही. पहिली गोष्ट आहे की तुम्ही आता त्याची गॅरंटी नाही तालुका संघटना जिल्हा संघटनेला मी तर म्हणतो एका दुकानदाराने एक गंमत सांगतो माझं लावतंय का आपण आदिवाडी टोल नाक्यावर येतो त्याच्या मागे खड्डे असतील पुढे खड्डे असतील समजा अशा आपण काय करायला पाहिजे तर की जर ट्रॅफिकमध्ये वेळ जात तर आणि कोणतं राहतं आदिवाडी म्हणजे शिवापूरचा लोक जर जवळ काय शिवापूरचा लोक तिथे अडचणी आहेत तर तिथं आपल्याला वेळ जातो का नाही आपण की जायला होतं का त्याच्यापेक्षा चल माझी स्वतःची 12 दिवसापासूनची इच्छा आहे गाडी बंद करायची बाजूला जाऊन बसायचं राहू बंद सगळंच काय नाही झालं सगळं जॅम होईल. मला हे सांगायचं ह्याच्यासाठी पहिल्या दुकानदाराची जर तालुका लेवलला झाली आणि त्या एका दुकानदाराने 5 लोकांना 5च किती लोक काय राहतात तुमच्याकडे 5 राहायचे सगळं जॅम होईल. तुम्ही आहे आणि काय कागद करणार पण आपण ते करायला नाही आपण जवळच जात नाही. बरोबर तुम्ही जवळ करतो की बाबा तो एक मोठा शेवटचे 30 पावती काढत होतो आपल्याला पावती काढत त्याला पावती काढत लक्ष देतो पावती काढत होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचं धान्य लागलं तर आपल्याला आला परंतु तो आला नाही तर आपल्याला धान्य मिळत नाही वाटत नाही तर कमिशन नाही. अशा वेळेला दुकानदारांनी कारखान्याच्या जवळ गेल्याशिवाय अधिकाऱ्याच्या जवळ जाऊ नका कारखान्याच्या जवळ गेल्याशिवाय काही काम होणार नाही. आणि म्हणून काय होतो प्रॉब्लेम आता पुन्हा काय तुम्हाला कळेल शेवटचा मुद्दा आलेला बँकिंगवाले आज स्वप्न दिसणार नाही तुम्हाला बँकिंग 100% करू काय केलं परिस्थिती खराब आहे दुकानदाराची परिस्थिती खराब आहे. दुकानदार तुम्ही मी बऱ्याच वेळेला हा मुद्दा म्हणतो घरात काय केलं जाऊ ठेवायला तुम्हाला तुमच्याकडे दुकानात परवानगी होती आज तुम्हाला सांगा जुन्या माणसाला नवीनला नाही सांगायचं जो आपल्या घरचा होईल तो सुद्धा आपल्या दुकानात आपल्याकडे घरे छोटे छोटे त्याच्यातच यायचा माल 4 दिवस वाटायचं संपलं पण तो भाऊ जरी तिथं दिसला तरी हा कुठला हे विचारलं जायचं. आज संघटने पश्चिम महाराष्ट्रातल्या संघटने बाकीच्यांचं मला माहित नाही मी राज्याला वेगळं नाही काढत परंतु समर्थ दुकान फेडरेशनची स्थापना केल्यानंतर तुम्हाला जी आठवण मी तुम्हाला आज आवाहन करायला समर्थ दुकान फेडरेशनचा पत्ता कुठला आहे तो माहिती भारतातील एकमेव कंपनी दुकानदार भारतामध्ये अशी कंपनी कुठली नाही. आपण प्रमाणात आहोत 100% पॅकिंगकडे जाणार आहोत. आपण नाही गेलो सरकार चाललंय त्याला माहिती आहे सुरू होती त्यामुळे पॅकिंगकडे जाणार आहे. अशा वेळेला तुम्हाला येणारा कस्टमर येणारा ग्राहक आजपर्यंत तुम्ही कॅश करणार नाही जोपर्यंत त्याला 50 रुपये 100 रुपये आणायचे
मला सांगायचं काय करायचं. मला सांगायचा उद्देश असा आहे की बदल भरपूर झालाय, अजून भरपूर होणार आहे, फास्ट होणार आहे. 2028 शेवट साल 48 रुपयाच्या आसपासची खरेदी 52 रुपये किलोमीटर विकलं जातं. काय म्हणायचं पाडत म्हणून असं काय रेट आहे बाबा, काय रेटने विकताय किरकोळ किंवा काय रेटने आणताय, 50 रुपये चालू साधारणपणे साखरेचं. मला सांगायचा उद्देश असा आहे की 1 रुपया 2 रुपयापेक्षा साखरेला किंमत नाही काढायची. तुमचं म्हणणं असेल की साखर तेल आणा, डाळ आणा, चहा पावडर आणा, हे येईल NCCF कडनं पण आणू. आणि सिंपल गोष्ट आहे, 150 रुपये इथं तुम्ही बसला, तुम्ही जर रोज ठरवलं तर आपल्याला 25 किलो, गावात 200 घर आहेत, 25 किलो साखर विकायची. किती विकायला सांगा, 150 × 25 किलो किती होईल सांगा. मला सांगण्याचा उद्देश असा आहे, ताकद फार मोठी आपल्याला कळलं. कस्तुरी मृगासारखं काम झालं, आपण ते ठरवलं नाही, ठरवलं चांगल्या पद्धतीने आपण हे करू शकतो. कशाला आणला तुझ्या साहित्य साखरेवर सांग, रुपया खालीमध्ये भागणार नाही तुम्हाला. काय टक्कापलटी थोडं परवडले, आपण 1000 रुपये मिळतात, 15 रुपयात कसं भागणार. आणि त्यामुळं सगळं माहीत नाही होतं. तर त्यामुळं ही सवय लागली. पण उद्या आपण मागं 10 करतो, आज 3 वर आलोय, याचा विचार करा ना. म्हणजे हे जे काय आहे याच्यावर काम करावं लागेल. समर्थ तुकाला एका वेळेला सगळे नका उभे राहू, परंतु 4-6 एकूण 10-11 तालुक्यात, समजा 7 तालुक्यात आम्ही सुरुवात करतो. 100-150 लोक आहेत, त्याच्यात 25 त्यांचे आम्ही कुठं आहे, त्या आम्ही आहे. एका की ज्या उद्देशाने समजा शेतकऱ्याला म्हणून ते तुझ्या साहित्य सगळं गोळा केलं, आणलं, दिलं. मग तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं ना, आम्ही 25-25, 50-50 विकतो, विकून पैसे मिळणार होते. त्यांनी तर उधारीवर पण दिलं माझ्या माहिती. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही आपण काय बघतो, ह्याचा हात मोडतोय का, पाय मोडतोय का, अंगात खाली जातोय हे बघू आणि मग आपण विकू. असं काय करायचं, आपण सगळे एकत्र राहिलो. ह्याचा GR आहे मित्रांनो, समर्थ तुका फेडरेशनचा GR काढलेला आहे. सांगायचा उद्देश पॅरलल व्यवस्था उभी करा. पॅरलल व्यवस्था उभी केल्याशिवाय टिकणार नाही. दारूगिरी नका, भरपूर काम आणू शकतो आपण, काही काम आणणार नाही असं नाही, तुला आले पाहिजे. हे आता कसं असतं, उगाच 2000 लागल्यावर आता त्याचं भरडाने नेऊन टाकतो विषय केला, त्याला काय उपयोग नाही. शेवटी असल्या काही कामाचा नाही. आज फार गोड वाटते, हे तर कुठला माणूस उद्या तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या अध्यक्षाला फोन करून सांगतोय की आपण आता उद्या काय करायचं, तर ती मीटिंग सक्सेस. नाहीतर तालुक्यामध्ये छोटी दुकान आहे. ह्या सरकारनं आता तुम्ही सांगितले की भारतीय संघटनेला मिळालं, गुणवडीला मिळालं, अशा सेवेला मिळालं, अशी काय आपण अजून मागणी लावून घाला की त्या दुकानदारांना पगार मिळावा. आता 50 दुकानाचं दुकान आहे, 100 कारणाचं दुकान आहे, काय होतं तालुक्यात त्यांनी यायचं आणि मग यांची गोष्ट ऐकून यायचं. तर दादाला एकच विनंती आहे की आपण तालुकाला ही संघटना जागी ठेवावी. सर्व लोकांना कंपल्सरी करून दादाकडे यावं, इथं मीटिंग लावावी. यानंतर मीटिंगला उपस्थित झालेला आहे, मला कल्पना आहे. परंतु नियोजनाप्रमाणे आपण उपस्थिती वेळेत केलेली नाही. आज सातारा तालुक्याच्या दुकानदारांनी ना जिल्ह्याच्या तालुक्याच्या पदाधिकारी असो, आज या ठिकाणी सातारा तालुक्याच्या वतीनं व सातारा जिल्हा संघटनेच्या वतीने आपण सातारा तालुक्याचे दुकानदार व जिल्हाचे प्रतिनिधी, अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची टीम बोलवते. या मीटिंगला उपस्थित असणारे चावडी तालुक्याचे राजेंद्र बिलारे अध्यक्ष, खंडाळ्याचे पंढरपूर पवार अध्यक्ष, कराडचे बाळासाहेब पाटील अध्यक्ष, वैद्य अनिल मांडे व त्यांचे पदाधिकारी, पुणे जिल्हाध्यक्ष व फेडरेशनचे सर्वेसर्वा, समर्थ फेडरेशनचे वर्षल सौना वर्षली, त्याच्यावर असणारे प्रकाश कोथळे, मुळशीगाव, दुकानदार बंधू आणि भगिनी, त्याप्रमाणे माझे उपस्थित पत्रकार मित्र, सगळ्यात मोठा आनंद मला झालाय एकाच गोष्टीचा की आपण सर्वांना
एका हाकेवर एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा अत्यंत आभार मानतो. ही मीटिंग बोलवण्याचा उद्देश काय? पोस्टर साहेबांनी अनेक गोष्टीचा परामर्श घेतलेला आहे, आपल्याला ते सांगितलेलं पण आहे. आता त्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी जे मनोगत व्यक्त केले, आपले काही पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, महिलांनी केले. गेली 2 वर्षापासून मी सतत आपल्या दुकानदारांना तालुका मीटिंगमध्ये आणि जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये सांगत आहो, बाबा रे, रेशन दुकानाचा काळ बदलत चाललाय, आपण कुठेतरी सुधारला पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे. 2018 पासून पॉल मशीन आली. पॉल मशीनच्या आधी आपल्याला मॅन्युअल पावत्या होत्या, आपण पावत्या करत होत्या. त्यावेळेस आपल्याला वाटतं काय एवढं मोठं आपलं कसं होणार, काय होणार आपल्याला. मी स्वतः त्या मशीन वापरताना मलाही त्यावेळेस कळत नव्हतं. परंतु जेव्हा आपण ते वापरायला लागलो तेव्हा आपल्याला लक्षात आलं की पॉल मशीन सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येते. हा बदल झाला. कोविडच्या काळात आपल्याला 2 प्रकारचं धान्य वाटपाला गेलं. पोस्टाने त्याला उल्लेख केला की सर्वांना सन्मान दिला गेला, पण रेशन दुकानदारांना प्रशासनामार्फत कुठलाही सन्मान दिला नाही. जिल्हा संघटना वडाच्या संघटनेच्या माध्यमातून आपण दुकानदारांना कोविड योद्धा एवढं सर्टिफिकेट द्या याची मागणी केली, तरी त्याप्रमाणे त्या शासनाने आपल्याला दुर्लक्ष केलं. तरी आपण मान खाली घालून अजून चाललेलो आहोत. 2023 ला आपण 24 मध्ये मार्च महिन्यात जिल्ह्याच्या वतीनं सातारा तालुक्याच्या सहयोगानं आपण डीबीटीच्या विरोधात फार मोठा मोर्चा काढला की तो महाराष्ट्रातला पहिला मोर्चा होता. अपेक्षित होता आपला 400 ते 500 लोक येईल, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं 2500 च्या आसपास प्रतिनिधी उपस्थित होते. कलेक्टर ऑफिसच्या सांगताच्या वेळेस योगायोग असा की मान्य शिवेंद्रराजे भोसले जे आता नामदार आहेत कॅबिनेट मंत्री, तो त्यावेळेचे मंत्री सध्या असणारे आमदार शशिकांत जी शिंदे हे दोन्ही आमदार आपल्याला त्यावेळेस आले आणि आपल्या ह्या योजनेला आपल्या मागणीला पाठिंबा दिला. ते कशाचं योग्य होतं की आपण दाखवलेल्या एकीचं होतं. त्यावेळेस मोर्चाच्या वेळेस वत्सल साहेबांना आपण आग्रह केला नाही असे त्यांचे पदाधिकारी म्हणाले. हे कशामुळे घडलं? त्यानंतर शासनाने डीबीटी योजना थांबवली थोडीफार. आपला खालीचा वाटा होता मान्य आहे, काळेदारांना म्हणजे तसं जनता मंत्र सारखा मोठा आपण आंदोलन करू शकलो नाही, परंतु ते सुरुवात झाली. महाराष्ट्र इतर जिल्ह्यात पण त्याचं झालं आणि डीबीटी थांबली. आता सध्या नवीन माहिती येत आहे आम्हाला राज्य संघटनेकडनं, जिल्हा संघटनेकडनं व इतर जिल्ह्यातल्या व देश पातळीवरच्या संघटनेकडून. त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे जिल्ह्याच्या ग्रुपवर फॉरवर्ड करतोय. सतत येत्या ऑगस्ट नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर आपल्या पॉज मशीनला जीपीसी सिस्टीम जोडली जाणार आहे की जी काट्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक काट्याला जॉईंट होणार आहे. अजून आपण भ्रमात आहे. त्यावेळेस काय होणार आहे, आता काय होतंय, पॉज मशीनवर अंगठा ठेवला की पावती निघते. पावती निघताना त्याप्रमाणे आपण माल देतो. त्यावेळेस एका दुसऱ्या किलो कमी देतो, हे पण वाईट. पण उद्या त्या व्यक्ती जेव्हा मशीन जोडलं जाईल काट्याला, पॉज मशीनवर अंगठा ठेवण्यावर पूर्वीसारखी पावती निघणार नाही. ज्यावेळेस त्या पावतीप्रमाणे 10 किलोचा माल त्या वजन काट्यावर टाकून ते वजन काट्यातला माल 10 किलोचा तुमच्या ग्राहकाच्या पिशवीत जाईल. दुसरा आयटम वजन करून काय 5 किलो असेल, 8 किलो
तुम्हाला चटका बसणार आहे. ही मानसिकता आपण सुधारली पाहिजे. आतापर्यंत केलं, भरपूर केलं, मी केले, त्यावेळी झालंय, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आज ती परिस्थिती नाहीये. आपण हे सुधारलं पाहिजे. मी प्रत्येक वेळी मिटिंगला सांगतोय, बाबा रे, आज आपल्या लोकांना धर्म येणारा 100, 150, 200, 300 ग्राहक हे आपलं भांडवल आहे. हे भांडवल कॅश करा, भांडवल कॅश करा. आज मला सांगा काय कारण आहे हो? आज उपायुक्त त्रिभुवन कुलकर्णी साहेब, आम्ही वारंवार त्यांना गाव उल्लेख करतोय. 2023च्या मार्चमध्ये त्यांनी 5 जिल्ह्याच्या अध्यक्षांना बोलवून महाराष्ट्रातल्या सर्व डिव्हिजन 8-9 डिव्हिजनमध्ये पहिले पुणे डिव्हिजन असेल की समर्थ कृपा फेडरेशनच्या माध्यमातून एक कंपनी स्थापन वर्षामध्ये केला. त्यावेळेस ते रजिस्ट्रेशन करताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी ऍक्ट खाली सेक्शन 18 खाली ही कंपनी स्थापन. उद्देश काय? त्या कंपनीच्या माध्यमातून FLC कंपनी म्हणजे जेवणावरचे वस्तू विक्री उत्पादन करणाऱ्या कंपनीकडनं माल घेऊन डायरेक्ट आपल्या दुकानदारांना द्यायचा. त्याच्या माध्यमातून 2 पैसे त्या दुकानदारांना मिळतील. त्यासाठी त्याप्रमाणे पूर्वी रेशन धान्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही माल इतर जेवणावरचे वस्तू विकता येत नव्हत्या. ही गोष्ट जेव्हा आम्ही कुलकर्णी साहेबांच्या कानावर लागली तेव्हा त्यांनी गव्हर्नमेंट स्वतः कष्ट घेऊन 2-3 वेळा मंत्रालयात जाऊन जियार करून आणला की समर्थ कृपा फेडरेशनच्या मार्फत दुकानदारांना जे काय जेवणावरचे वस्तू विक्री करता येतील त्याला मान्यता देण्यात येत आहे. केवढं मोठं धाडस केलं, कोणासाठी केलं? तुमच्यासाठी. परंतु आपण मजबूत. माझे कागदारच आहे पूर्वीचे, आता मी राजीनामा दिला दुकानचा, 3 वर्ष झालं माझ्या दुकान नाही आहे. तेही कागदारच आहे, पत्रकार आहेत, मीडियामध्ये की आपण काय करतो अल्पशा गोष्टीसाठी आपण त्या 2 पैशासाठी चुकीच्या पद्धतीनं कामकाज करतो तर त्याने आनंद मानतो. आपण आनंद मानतो. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. मोबाईल सेटिंग झालं, मोबाईलवर तुमचे मेसेज द्यायला लागले. पूर्वीचे ग्राहक राहिले नाही. आता ग्राहकांचे मुलं येतात, सोना येतात, नागवडे येतात, ती शिकले समजलेले. ग्रामीण सुद्धा आता कोणी काळाने राहिलेलं नाही. तो लगेच म्हणतो 12 किलो धान्य तुम्ही 10 किलो का देताय? रोज वारंवार चालू. मग आम्ही म्हणतो सरकारला आपण का करू नये? आपल्याला जर समर्थ कृपा फेडरेशनच्या माध्यमातून जर काही वस्तू विक्रीला येत असतील त्या वस्तू आपण वापरून किंवा ती विक्री करून त्यांना 2 पैसे सन्मानाने मिळवू. पण नाही, अजूनही आमची मानसिकता तीच आहे. माफ करा मी बोलतोय त्याचा नाही शक्यताही काही ना. कट्टापट्टी 1000 रुपये मिळतात हीच मानसिकता आहे अजून. पण त्या समाजाला आपण मानतोय. आणि साहेबाला 1000 रुपये दे, 1000 रुपये. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा गोंधळ चालू आहे. आर्थिक माल कमी येणे या चुकीचं काय याचा कोणी विचार करत. पण संघटितपणे आपण का करत नाही याचाही लोकांनी विचार करायला. आपण संघटितच होत नाही. आज कोणत्या आम्ही मागणारा सगळे पदाधिकारी महामागणारा सातारा तालुक्यात 180 दुकान झाले. डबल दुकान सोडले 150 आहे. 150 मध्ये किती लोक हजर आहेत? वाईट वाटते बोलताना. आज महिला बचत गटाचे किती जण महिला आहेत? आज जवळजवळ 180 मध्ये 52 दुकान सातारा तालुक्याच्या महिला बचत गटाचे. किती महिला उपस्थित आहेत? फक्त मेसेज टाकतात कमिशन कधी मिळणार. तुमच्या विषयासंदर्भात तुमच्या कोणत्याही संदर्भात आम्ही इथं बोलतोय असा स्वतः वेळ घालवतोय. काम धंदा सोडून वेळ घालवतोय. आणि
ते करा, आम्ही काय करतो फक्त सतत आमची हे कधीच्या काय आपल्या दुकानदारांना सांगू होते काहीतरी त्याला सांगणार आपण सांगूया त्यासाठी ही धडपड आहे की नवीन नवीन योजना काय आहे काय नाही. आज कुलकर्णी साहेबांनी 4 दिवसापूर्वी मला बोलून घेतलं पॉकेट घेतलं ते पुण्याला झाले सांगलीवाल्यानंतर पॉकेट कशी वर्षाला नाही बोलतो मला मध्ये समोर भेटायचं काय झालंय किरपत झालंय दुकानदाराचं काय करू म्हणजे अजूनही समजून सांगा. मी आजही सर्व माझे बिराज साहेबांना बोलतो आतापर्यंत ह्या उत्पन्न ज्यादा उत्पन्न करणाऱ्या लोकांचे काढा कमी होऊन जे माझ्या दुकानात नेहमीपर्यंत ते उदाहरण देतो 100 काढलं होते त्या 3-4 महिन्यात कमी म्हणून ते 75 काढावं लागेल. अजून कमी होणार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. दिवाळी झाली की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एका तारीख लक्षात घ्या मी तुम्हाला घाबरत नाही सावध करतोय त्या 75 काळात तुमच्या दुकानात 40 काळ लागणार मग 40 काळाचा माल किती त्याला कमिशन किती. आज माझ्या समजा 100 काळाचा मला 8-9 हजार कमिशन भेटतंय ते उद्या किती होईल 3,000 3,500 3,500 तुमचं दुकान चालू शकतं का तुमचं कुटुंब चालू शकतं का. आज मोठ्या किंवा शहरी भागात जिल्ह्यात जाताना विचार केला आज लोकांचा काळ गेला तर भाडं 4,000 5,000 भाडं आहे ते भाडं तरी मिळणार आहे पण नाही आम्हाला एवढं सावध करू शकता आम्ही सावधच होतो. आमच्या मानसिक एवढंच काय आपला एटीएम घेऊन घातलेलं आहे थांबवलेलं आहे राज्य सरकारने मान्यता पण किती दिवस थांबवा. आज हरियाणा गुजरातच्या काही भागात एटीएम चालू झालेला आहे. हरियाणा गुजरात काही भागात एटीएम चालू झाले. एटीएम म्हणजे काय अर्थात या महिन्यातून महिन्यात आपल्याला हे एसटी कार्ड शाळेचे बंद होणार आहे. स्मार्ट कार्ड मिळणार आहे जे नंतर ई कार्ड होतं रजिस्टर सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आता बंद होणार आहे. त्या महिन्यात 2 महिन्यात आपल्या प्रत्येक दुकानदाराला दुकानामार्फत शासनाकडून येणाऱ्या दुकानदारामार्फत ग्राहकाला स्मार्ट कार्ड मिळणार आहे. ही सगळी पूर्वते आज मोबाईल लिंकिंग झाल्यामुळं आधार लिंकिंग झाल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे भारतातल्या सगळ्या ग्राहकांचा डाटा तयार आहे. आता येथे 2-3 महिने सणावाराचे गणपती दसरा दिवाळी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट करतात. नोव्हेंबर डिसेंबर मी जे माझे म्हणतो की तुमची गाड्या 40 वर येणार नंतर पुढच्या बाबा त्यांचा एटीएम जे आता इतर ठिकाणी चालू झालेल्या या राज्यात आम्हाला मिनिमम 30,000 रुपये प्रत्येक लोकांना मासिक मानधन आहे. अशी मागणी आहे. आपण त्याप्रमाणे आपण उठाव केला पाहिजे. त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे ना. आपण एकत्र कुठे येतो माझी संघटना वेगळी त्याची संघटना वेगळी त्यांना मी येता मला काय घेणं देणं नका काय करू असं नका करू. आज बोलून आम्ही सांगतोय की बाबा रे असं नका करू की कोणी एकत्र आल्याशिवाय काही होणार. गोडाऊन 3,500 काश्मीर टू कन्याकुमारी तयार आहे 1 वर्ष. अदानी ग्रुप तयार आहे. आपण अजून खास झोपेत आहोत. आमची कर्मचारी सारखी गेली 2 आणि 3 महिने हे जी व्यक्ती पडली त्याच्यामध्ये कधी माझ्या जवळ मी पण त्याच्यावर पडतोय. 2 वेळाला इथे दिवाळी जावं लागलं. वरच्या खर्चानं कशासाठी काहीचा समाज आहे समाज कृपा फेडरेशनच्या मार्फत हे लोक पुढे करते त्यांना पैसे भरपूर भेटले विषय भेटले. मी
आम्ही ठोकपणे सांगतो, जे कोणाचे घटक असतील घाणेरडे विचार असतील ना त्यांनी पहिलं बाजूला हो. आम्ही दोघंही कोणाच्या लोकांना निंद नाही, ना तालुका संघटनेच्या, ना जिल्हा संघटनेच्या, राज्य संघटनेच्या पदाच्या खर्चाने पडतोय का आम्हाला पाऊस परमेश्वराने दोघांनी भरपूर दिलेलं आहे, आम्हाला पाऊस आहे म्हणून आम्ही पडतोय. काय तरी तुमचं दुकानदारांचं कल्याण होते, चांगलं होते. आज कुलकर्णी साहेब उपायुक्त सोडून जवळजवळ 3 वर्ष होतं. काय संबंध होते आम्हाला सांग, काय कारण आहे? प्रत्येक वेळी भेटलं की ते विचारते माझा दुकानदार कसा आहे, माझा दुकानदार कसा आहे, समर्थ दुकान फेडरेशनचं काय झालं, दुकानदाराचं उत्पन्न वाढवलं. म्हणजे आज ते आयएस ऑफिसर कलेक्टर झाले ते. आता 10वी-12वी बोर्डचे महाराष्ट्र चेअरमन आहेत ते, पण तरी सुद्धा ते दुकानदाराबद्दल सतत पेशा. पण आम्ही मात्र पैसे खात सगळ्या दुर्दैवावर एखाद्या तालुक्यात पदाधिकारी काम करत असेल तर त्याच्या विरोधात त्याचं विरोधात नाव सांगायचं, हे असं हे कसं आहे, हे असं ही आपली घाणेरडी मानसिक. आज त्या नागपूरचं कसं आलंय पेपरला आलं बघा, हा तिकडं नागपूर गेलं 5 जिल्ह्यावर रेशनचा दूध आणि तांदूळ कोणामध्ये जातो घेणारे दुकानदार कोण काय चौकशी नावावरून आले, चौकशी नावावरून आलेलं आहे. मी व्हॉट्सअपला टाकले सुद्धा, ज्याला ग्रुपवर टाकले, व्यक्तीवर टाकले. म्हणजे आपल्याकडे आपण अस्थिर साहेबा कुठे मला चांगलं चांगलं म्हणावं म्हणून आपण चुकली करायची आणि आपण साहेबांना जाऊन कमिशन द्यायचं. इतकं घेऊन तालुका संघटनेचं अभिनंदन करतो सगळ्यांच्या तिथं की गेल्या 4 वर्षापासून जसं मी कामकाज बघायला गेल्या 4 वर्षापासून सातारा तालुक्यात प्रत्येक दुकानदाराला आम्ही वर्गणी बसवलेली. महिना 100 रुपये वार्षिक 1200 रुपये, 2 दुकान असतील तर 2400 रुपये. इतर वर्षभर त्याला 1 रुपया तरी मागत नाही संघटना. आणि त्या पैशातून हे काही कार्यक्रम होतात, काय होतात त्याचा खर्च केला. प्रत्येक तालुक्याची थोडी सिस्टीम वेगवेगळी आहे, पण तिथे कमिशन होतं, त्या पद्धतीने ते कार्यक्रम करता येते. पण आम्ही रिसर्च पावती देतो. आताही समोर तुमच्या पावती पुस्तक आहे आणि दरवर्षी डिसेंबरमध्ये वार्षिक मीटिंग घेऊन वर्षभरात झालेली जमा, वर्षभरात झालेला खर्च हा कार्यक्रम मांडतो. म्हणजे सगळे मांडतो. कुणाला काही शंका असेल तर त्याला आम्ही निरसन करतो. मागच्या एका सभेत आमच्याच तालुक्यातल्या एका प्रश्न उपस्थित केला की तालुक्याचा निधी असताना तुम्ही जिल्हा संघटनेसाठी काय खर्च केला, हा प्रश्न उपस्थित. त्याला उत्तर दिलं बाबा सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, आपण यजमान आहोत, म्हणून त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला सातारा तालुक्याला खर्च केलेला आहे. आजही तो काय खर्च असेल तो सातारा तालुकाही करते आहे. मगाशी मोठा काढला त्यांनी त्याचा संघटना बाबा बोलले की संघटना नुसत्या बोलण्यावर चालत नाही, काहीतरी आर्थिक करावं लागतं. तर गेल्या वर्षी जेव्हा राज्य संघटनेचा अधिवेशन झालं अमरावतीला, त्यावेळेस सातारा तालुक्याचे पैसे, परंतु नाव दिला सातारा जिल्हा, त्याप्रमाणे पावती घेऊन अमरावतीला 5,000 रुपये आपण सातारा जिल्ह्याच्या वतीने दिले. त्या गेल्या वर्षी आव्हान केल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात सातारा तालुक्यानं जिल्हा संघटनेला 10,000 रुपये दिले आणि जावळी संघटनेनं जिल्हा तालुका संघटनेनं जिल्हा संघटनेला 10, असे जिल्हा संघटनेकडे 20,000ची जमा आहे.
त्यातून खर्च झालेला आहे. त्या दोन्ही तालुक्याच्या जिल्हाध्यक्षांना मी अभिनंदन करतो. सगळ्यांनी यावर चालवा. अजून एका व्यक्तीचा मला उल्लेख करायचा आहे. गेले 4-5 दिवस आपण जिल्हा संघटनेची मीटिंग सर्व तालुक्यातील पदाधिकारी मीटिंग घ्यायची असं त्यांनी व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला. त्याचं एक सुंदरसं पोस्ट न सांगता आपण मनाने दादाकार्याने केलं त्याचं मी अभिनंदन करतो. अभ्यास केला आपण छान वाटत असं सगळ्यांनी काय ना काहीतरी संघटनेसाठी कल्पना पाहिजे, केलं पाहिजे. तसंच वाटप करा. तसं तुम्ही तुमच्या तालुक्यातल्यांना सांगा ऑगस्टात वाटप करा. परंतु जर ऑगस्ट वाटप तुमचं पूर्ण झालं असेल एकाच महिन्याचं 20-22 ऑगस्ट पर्यंत आणि जर तुमच्याकडे परत माल आला उपलब्ध असेल नीट ऐकून घ्या. नाहीतर तुम्ही बाहेर जाऊन सांगा तिथं ग्राहकाला किंवा दुकानदारांना किंवा जिल्हाध्यक्ष अशाचे म्हणजे जर उपलब्ध तुम्हाला माल त्या महिन्यात आला तर पुढच्या 2 महिन्यातही वाटा. परंतु कुठली रिस्क घ्यायची नाही हे त्यांच्याशी बोलत झाले. तुम्हाला ते सांगतोय आपण जे निवेदन द्यायचं आहे त्यामध्ये त्या 3 महिन्याच्या ह्याला उल्लेख केलेला आहे. पण मला माफ करा सरांनी की वस्तू तुमच्याकडून मांडलेली नुसतं कमिशन म्हणू नका. वस्तुस्थिती काय मांडलेले संघटनेला साथ द्या. तुम्ही सगळ्यांनी एकी दाखवा, पाठबळ द्या. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना निगराणी शेवट निर्वाणीच सांगतोय की आपण एक राहिलो तरच सगळ्या गोष्टी सगळ्यांना मोठ्यासारखं बोलता येतं. इकडं असं झालं तिकडं तसं झालं इकडे एवढा पावसा गेला तिकडे एवढं. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा आपण साथ देत नाही. त्याचा सगळ्यांनी विचार करा. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. मला इतक्या वेळ जे काय बोलता आलं तुम्हाला फायद्यासाठी संघटनेच्या फायद्यासाठी ते बोलतो. ते तुमच्याकडे आपण जाताना ते त्याचं एक त्यांना मीटिंग लावायला सांगू. आता हे मीटिंग संपल्यानंतर प्रत्येक तालुक्याचे 1-2 जण या आपण डीएसओकडे जायचं आहे. त्यानंतर इतर तुम्ही कशा कराल. आम्ही कुणाच्या ताकदीवर डेअरिंग करायचं. तुम्ही कुणीतरी 25 लोकांनी जरी नावं दिली की आम्ही आपलं जे काही सुरू करू तुझ्या साहित्य हे उचलून देण्यासाठी होतं की तुम्हाला नुकसान नाही घट नाही. उचलून द्यायचं 20 रुपये घ्यायचे 100 विकले 2000 रुपये मिळतात. हे करायला पाहिजे. हे 5 वस्तूसाठी पळपेचे 11 होतील वस्तू अडचण नाही. कुणीतरी ठामपणाने आपण होऊन तुमच्या तालुका अध्यक्षांकडे बाबा सांगा आम्ही 25 लोक हे करायला तयार म्हणजे हात मोडतोय का पाय मोडतोय हे बघू नका. नाही तर आमचं ऑलरेडी आम्ही दूध पडलेलं म्हणजे आता काय दुसरं राहिलं 2.5 लाख आता घरी मित्रांना मंडळी चाललं आले. हा मुद्दा आहे. माझ्या सगळ्या तालुका पदाधिकारी आहे त्यांना विनंती आहे की इथून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या तालुक्यातील जे इच्छुक दुकानदार आहेत ते रेशन व्यवसायाबरोबर या 4-5 वस्तू जे काही येऊ लागलेले ते विक्री करून सन्मानाने पैसे करू इच्छितात. आणि त्यांच्याकडे मागचा अनुभव बघता आम्ही ठरवलेला आहे की त्या प्रत्येक तालुक्यातील 20 ते 25 दुकानदारांना सध्या आम्ही वस्तू निर्माण केला. परंतु कमीत कमी 30-40 हजार रुपये भांडवल त्या व्यक्तीकडे पाहिजे. मागणी घेणार त्याची रक्कम सांगणार पैसे आधी घेणार आणि मग मागपोच करणार. मागचे 2024 चालतो 25 चालतो. त्यामुळं आणि जेव्हा तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर अन्यथा आम्ही थांबणार. मग
समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा.